रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. अंतू बर्वा याच मातीत पिकला आणि आधी उगवला सुद्धा. रत्नागिरीचा अण्णू गोगटे नामांकित वकील म्युन्सिपाल्टीच्या प्रत्येक निवडणुकीत उभा राहतो पडतो. त्यामुळे विहिरीत पोहरा जरी पडला तरी पोहऱ्याचा अण्णू झाला काय रे असंच अंतू विचारतो. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अंतूने बंदरावर एक कसलंसं दुकान उघडलं होतं, परंतु काही दिवसातच ते बुडालं. परंतु त्या दुकानामुळे अंतूचा अंतू शेठ मात्र झाला. अंतूची आणि माझी पहिली ओळख बापू हेगिस्टनच्या दुकानात झाली. रत्नागिरी माझी सासूरवाडी. गेलो होतो सिगरेट घ्यायला म्हणून बापूंच्या दुकानात मी गेलो. तेवढ्यात केसरीच्या मागून जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर सरकवीत अंतूने मला तडक प्रश्न केला, वकील साहेबांचे जावई वाटताय? मी चटकन मान हलवून हो म्हटलं. अहो झटक्यात ओळखले हो तुम्हास, बसा. बापू, अहो आपल्या वकील साहेबांचे जावई हे, चहा मागवा. मी विचार करायला लागलो, ना ओळख ना पाळख, पण इतक्या सलगीत आलेला हा म्हातारा कोण? पण अंतूनेच लगेच खुलासा केला, तुमचे सासरे चांगले दोस्त हो आमचे, सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होता म्हणून. मी पुन्हा एकदा मानेनी हो म्हटलं. पुण्याहून कधी आलात? परवाच आलो. बरोबर. अहो दिवाळ सण, चांगली फोर्ड गाडी मागा सासऱ्यांकडे. काय तुम्ही हल्लीचे ते युवक दुचाकी फटफट्या मागता, रगड पैसा पडलाय त्यांच्याकडे. मला सुद्धा थोडीशी गंमत करायची लहर आली. म्हटलं तुम्हीच सांगा ना, म्हणजे देतील फोर्ड गाडी. म्हणजे अहो आत्ताच तर म्हणालात ना तुमचे दोस्त आहेत म्हणून. वा, पुण्याचे तुम्ही ना, बरोबर आमच्या शब्दात अडकणार नाही. बर 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 आता एक सांगा मला, मुक्काम आहे का आपली फ्लाइंग विजिट आहे? 2-3 दिवसांनी जाईल म्हणतो. उत्तम. अहो थोडक्यातच गोडी असते, नाहीतर मागच्या खेपेस असेच झाले, सड्यावरच्या कसोबकर वकिलाच्या जावयासारखे व्हायला नको. म्हणजे काय झालं? अहो असा दिवाळ सणा झाला आणि 6 महिने तळ ठोकला. शेवटी कसोबकर वकिलानं जावयास खडे सारवायला लावले. जावई जास्त दिवस राहिला ना की तो असा दशमग्रह होतो, म्हणून सांगतो. मी पण आता मानेने आपला होकार दिला. नंतर मला त्याची आणि बापूंची त्यांनी ओळख करून दिली. जावई बापू हे बापू आणि मी तुमच्याच सासऱ्यांचे पक्षकार. मी पुन्हा एकदा मानेने हाडून. नंतर त्यांनी माझी ओळख बापूंना करून दिली. बापू, अहो मध्ये मी मध्यंतरी म्हणालो ना तुम्हाला, हा तेच जावई सिनेमात असतात मुंबई पुण्यात. बापूंना म्हणजे थोडंसं खोटं वाटलं. त्यांनी माझ्याकडे असं निरखून पाहिलं. खोटं वाटतंय तुला? वरची माळ्यावरची रद्दी काढून पहा, मोठाल्या वर्तमानपत्रात ना यांचे मध्ये मध्ये छोटे छोटे फोटो दिसतील हो तुम्हास. मग बापूंना पटलं. बापूंनी मला नमस्कार केला. जावई बापू चहा घ्याल ना? नको हो म्हटलं. किती रत्नागिरीत उकडताय? अहो रत्नागिरीच उकडायचेच. गोठ्यात निजणाऱ्या बैलाच्या मुताची घाण येते असं म्हणून भागेल काय? रत्नागिरीची हवा थंड असतील, शिमला नसते काय म्हटले जावई बापू. कसा वाटला आमचा हा कंट्री विनोद? असं म्हणत स्वतःच खांदे उडवले. नंतर माझ्याकडे एक पाहून अंतू विचारतात, जावई बापू सिनेमात असतात म्हणून एक विचारू काय? विचारा की, काय परवानगी कशाला? एक सिनेमा काढला काय मिळते हो तुम्हास? आता हे असले प्रश्न मला नवीन नव्हते. कोकणात तर ह्याच्याशिवाय पार हलत नाही, नवीन अजिबात नाही. म्हटलं असं काही नक्की नसतं हो, पण 1-1.5 लाख तरी सुटतात ना. जेव म्हटलं, मराठी सिनेमाला एवढे चांगले दिवस अजिबात नाही. बरं ठीक आहे, नसतीलही. म्हणजे एकावर 5 पूज्य जरी पडत नसली तरी 2-3 पूज्य तरी पडतात ना. पडतात, पण कधी कधी बुडतात हो. चालायचेच. धंदा म्हटला की चढणं बुडणं आलंच नाही काय ओघानं. बरं सिनेमात असताय म्हणून तुम्हाला आणखीन एक विचारू काय? नाही, शंका मनातली आणि तुम्हाला राग नसेल येणार तर हो. अहो काय अंतुशेठ विचारा, काय पाहिजे ते विचारा.
ते सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही हे जे काही ऐकतो हा म्हणजे कितपत खरे असते हो का आमचे गंगाधर बाष्ट्याचे अस्सल बेळगावी लोण्यासारखे पीठ मिसळलेले. आता त्यांच्या विचारण्याचा रोख माझ्या ध्यानी आला होता, पण मी सुद्धा उगीच वेळ पांघरून पेडगावला जात ते हे जे काही म्हणजे काही समजलं नाही हो. वस्ताद व जावई बापू कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल, सगळं ठाऊक असून चेहरा निर्विकार. अहो हे जे काही मी म्हटलं ना ते म्हणजे तर्जनी नासिकांच्यातला प्रकार असं म्हणून नाकावर एक ठेवून बोट डोळा बारीक करून माझ्याकडे बघून हसले. थोडं मला ओशाळल्यासारखं झालं, पण तेवढ्यात बापूंनी मागवलेला चहा आला आणि तो नट्यांचा विषय तिथंच संपला. घ्या, कसा वाटतोय सांगा. माझ्या हातात चहाचा कप दिला, स्वतः मात्र बशीत ओतून फुर्र फुर्र करत चहा प्यायला सुरुवात केली. एक घोट घेतल्यावर त्या चहा आणणाऱ्या पोरास उद्देशून अंतू विचारतात, रत्नागिरीच्या समस्त म्हैशी तुर्तास गाभण काय रे झंप्या. वास्तविक चहात दूध कमी आहे हे अंतुशेठ सरळ देखील विचारू शकले असते ना, पण मधल्या आळीतल्या अंतुशेठ सरळ कसं विचारणार. आता अंतुशेठची आणि माझी 12-14 वर्षाची ओळख तशी झाली होती. 1-1.5 वर्षातनं माझी देखील रत्नागिरीला फेरी व्हायची. अंतुशेठ भेटायचे आणि त्यांच्या बरोबरीचे म्हणजे त्यांचे काही मित्र 60-65चे मी देखील परिचित झालो होतो त्यांच्याशी. परंतु प्रत्येक भेटीत एखादा मित्र गळाल्याचे कळे. एकदा असाच एका भेटीत अंतुशेठ भेटले. म्हटलं, अंतुशेठ ते आपले दामू काका कालपासून दिसले नाही, तो काय कुठे आहेत ते. कोण? अच्छा, दामू नेणा. अहो तो खुशाल आहे, काळजी नसावी. रंभा त्याच्या टकल्यावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान वारा. म्हणजे अहो म्हणजे काय, रत्नागिरीहून दामू नेण्याची बदली झाली असे म्हणून आकाशाकडे तरी बोटं भिरकावली. म्हटलं, अरे रे काही कळलंच नाही हो आम्हास. कळणार कसे तुम्हाला, दामू नेणा इथं चचलाय म्हणून काय तिकडे रेडिओत बातमी सांगणार आहे कोणी. पण वर्तमानपत्रात छापून आला होता हो गृह्य संस्कार. मन मिळावू, प्रेमळ, धर्मपारायण होता दामू. काय पेपरवाले हो, काय वाटेल ते छापतील, पण त्यांची चूक नाही म्हणा. पैसे घेतायत, तुम्ही द्याल ते छापणार. आमचा दामू नेणा कसला प्रेमळ. अहो मरून ताठीवर पडला तरी कपाळावरची आठी तशीच. म्हटलं काय अचानक झालं काय. अचानकच म्हणावं, उकडताय म्हणून खळ्यावर निजावयास गेला, रात्री कधी पुचकला कळलंच नाही. घरच्यांना देखील देते लागणीनंतर म्हणजे सूर्योदयानंतर समजले. पण तसं पाहायला गेलं तर पुण्यात्मा हो, मागील वर्षी आषाढातच गेला. पण आमच्या आषाढात त्या दिवशी 2 पालख्या निघाल्या होत्या हो रत्नागिरीत. एक विठुरायाची, दुसरी दामू नेण्याची. दामू नेण्याने आषाढात गमन केलं, लगोलग विजयादशमीला आपल्या दत्तू परांजप्यानं सीमोल्लंघन केलं. म्हणजे अहो म्हणजे काय, पृथ्वीची सीमा ओलांडून स्वर्गात. पण पाहायला गेलं तर तो सुद्धा पुण्यात्मा हो. विजयादशमीचा मुहूर्त देहाचे जणू स्वतःच्या सोने केले. त्याचा इजा झाला, त्याचा पिजा. आता तिच्या कोण वाट पाहतोय.